नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माटाळ आरस कोकणकर या चॅनलला तुमचं स्वागत करतो. मित्रांनो आजचा जो विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे मित्रांनो, आमच्याकडे पाडवा सुरू व्हायच्या आधी पोचतं म्हणा नमन बाहेर पडतं. जे आमचा मांड आहे म्हणजे तो गावका तिन्ही वाड्यांचं तिथे मीटिंग वगैरे सगळं बसलं. तुम्ही आता बघायलाच तो व्हिडिओमध्ये तो तिथे सगळं आमचं कार्यक्रम होतात गावाचे तिन्ही वाड्याचे. आणि ती प्रथा आहे आमच्याकडे ते नमन. तर पहिल्यांदा आम्ही जेव्हा गावात असतो तेव्हा आम्ही नमन करायचो 2 वाड्यामध्ये. कोण गवळण करायचं, कोण गण करायचा, कोण वग करायचा, असं त्यांचं ठरलेलं असतं. पण आता सध्या कामाच्या असं मुलं इकडे मुंबईला वगैरे जे बाहेरगावी गेल्यामुळे ते मुलं पण थोडे कमी असल्यामुळे आता नमन नाही. पण जी पारंपरिक जे आमचं ते मुखवटे म्हणा किंवा सोंग म्हणा, म्हणजे जे देवाचं जे रूप आहे सोंग ते नाचवले जातात. म्हणजे वेगळे म्हणजे आता उदाहरणार्थ रामलक्ष्मण किंवा गणपतीचं पहिलं गण गायला जातो किंवा ते खेळा असतो तो नाचवला जातो. परत हे आपलं गाई वगैरे वाघ रावण नाचवला जातो. आता तुम्ही रावण नृत्य बघाल या व्हिडिओमध्ये, नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर असं विषय असतो आणि रात्रभर एक 12 पहिल्यांदा पाठ व्हायची म्हणजे सकाळ रात्रभर मग 3-4 वाजायचे एवढे नमनाला. आणि सकाळी 4 वाजल्याच्यानंतर सगळी मीटिंग तिथेच बसायची. मग त्या मीटिंगमध्ये ठरवायचं गावपूजा कधी ठरवायची, मग गावपूजेला काय ठेवायचं. त्याच दिवशी पाडव्या दिवशी सगळं रात्री ठरवलं जातं. सगळे गावकार मंडळी सगळे आपले जे आहेत गावातील जे ते ठरवतात. तिथे हजेरी लागते. पहिली 9 वाजता बाहेर पडतो नमन गावकऱ्यांच्या घराची इथून. नंतर मग तो त्या मांडरात जातो. तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथून जातो मग तिथं ती सकाळ होते. असं सगळं ते रुटीन असतं. आणि तिथनं मग ते हजेरी लावायला लागते. ती पहिल्यापासून मी बघतो ते आहे तिथे. मग ते आता सही झालं, आता तिथे सही करायची, नाव घेणार को अमुक अमुक आहे का, हां मग त्यांनी ते तिथे जाऊन त्याचं नाव द्यायचं, हां मी आहे म्हणजे सगळेजण होते असं ते लक्षात येतं. खूप मस्त. आणि मी इथे म्हणजे माझ्या जायचं होतं पण मित्रांनो मला जायला नाही भेटत. 4-5 वर्ष झाली मला जायलाच भेटत नाही पाडव्याला. पण त्याच्या आधी मी 10 दिवसापूर्वी जाऊन आलो घरी, म्हणून मला आता सुट्टी पण नाही भेटत, जाता येत नाही. तर हा सगळा अनुभव. आणि पहिले माझे जे मित्र आहेत म्हणजे जे मला फुटेज पाठवतात, मी त्यांना सांगतो साई आहे, साईने आता मला 2-3 फुटेज पाठवले. राहुल आहे, त्याचा भाऊ तेजस आहे, परत आमचा अंकुर आहे, परत आदित्य आहे, अक्षय आहे. हे असे सगळे जे माझे गावाकडचे मित्रमंडळी भाऊ वगैरे आहेत ते सगळे मला फुटेज पाठवतात. आणि कोण राहिला असेल तर माफ करा मित्रांनो, असे सगळे पाठवतात आणि तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोचवतो. मी घरी गेलो तर फुटेज खूपच घेतो, तुम्हाला माहीत आहे. तर आणि आता ते पाठवतात त्यांचे खूप आभार मानतो की असेच चांगले व्हिडिओ मी नसेल तर तुम्ही पाठवत जा आणि आपण तुमच्या ह्याच्याने अपलोड करू आणि लोक त्याचा स्वाद बघतील. आपल्या पारंपरिक लोककला काय जे नमन आपण करतो ते आणि इतर काही गावातल्या गोष्टी तुमच्यामुळे शक्य आहे मित्रांनो. असाच सपोर्ट करा आपल्याला. चला मग आता व्हिडिओ बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, ते मगाशी तुम्ही गाणं ऐकलं ना, हे जे आपले आहेत मांडवकर आहेत त्यांचे वडील पहिल्यांदा गाणं गायचे. मी त्यांच्याबरोबर साईडला जाऊन नाचलो आहे, मी त्यांच्याबरोबर आहे पहिल्या. आणि खूप हे पण आता त्यांच्या वडिलांच्या पायदम पुढे आता हे गाणं खूप मस्त म्हणतात. हे पण पहिले त्यांचे वडील गाणं वगैरे खूप म्हणजे आता ते आता गाणं म्हणतात. हे सगळी सूत्र ते संबंधात हे जे नमनाचे ते सगळी गाणी खूप सुंदर गाणी आहेत आमच्याकडची. एक गाणी तुम्हाला नक्की मी ऐकवेन. आणि आता रावणाची सुरुवात झालेली आहे नाचण्याची. खूप सुंदर रावण नाचवला जातोय.
मित्रांनो, तो आता क्षण आहे की रावण आता धनुष्य उचलतो. तुम्हाला माहीत आहे, TV सिरियल वगैरे तुम्ही बघितला असाल की रावण धनुष्य उचलतो म्हणून तो पडतो. तो आता सीन आहे, तो आता हे आहे, धनुष्य उचलणार रावण. त्याच्या आधी रावण नृत्य करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो. आमच्या गावाकडचे एक लोककला नमन हे जे सादर केलं ते तुम्हाला आवडत असेल नक्की कमेंट करा. तोपर्यंत टाटा मित्रांनो. नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू. आंबे भरपूर खा, यंदा कमी आहे हो.